नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी-एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणारा 16वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे. तर आता ज्या शेतकऱ्यांची के-वाय-सी राहिलेली आहे, अशा शेतकऱ्यांची यादी आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत. या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या येणाऱ्या हप्त्यापासून वंचित राहता येणार नाही. तर तर या याद्या कशा पद्धतीने पाहायच्या याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यासाठी तुम्हाला पी-एम किसानच्या या पोर्टलवरती यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता, जे काही शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. पी-एम किसान या योजनेला 5 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे ते सुद्धा या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. तर आता या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वरच्या साईडला जर पाहिलं तर इथे कॉर्नर आहे. तर इथे सी-एस-सी कॉर्नर एक्सटर्नल लिंकमध्ये सी-एस-सी लॉगिनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा सी-एस-सी आय डी, पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. सक्सेसफुल लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीचा तुमच्यासमोर डॅशबोर्ड दिसणार आहे. या डॅशबोर्डच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांची नवीन नोंदणी करू शकता. त्यानंतर फार्मर डिटेल एडिट करू शकता. आधार डिटेल अपडेट करू शकता. आधार नंबर या ठिकाणी अपडेट करू शकता. त्यानंतर जे काही के-वाय-सी आहे बायोमेट्रिक पद्धतीने ते आणि स्टेटससुद्धा चेक करू शकता शेतकऱ्याचं. ज्यांनी नवीन नोंदणी केली असेल त्यांचं आणि रिपोर्टसुद्धा काढू शकता. तर रिपोर्टमध्ये यायचं आहे. पहिल्या नंबरला सी-एस-सी वाईज रिपोर्ट इथे तुम्ही पाहू शकता. सी-एस-सी वाईज रिपोर्टमध्ये स्टेट दाखवून त्यानंतर सी-एस-सीच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांचे के-वाय-सी झालेले आहेत आणि सी-एस-सीच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांची नवीन नोंदणी झालेली आहे त्याची इथे माहिती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 3 नंबरला आहे ई-के-वाय-सी पेंडन्सी रिपोर्ट. तर याचं आपल्याला काम आहे पेंडन्सी रिपोर्टचं. या पेंडन्सी रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही शेतकरी असतील आतापर्यंत ज्यांची के-वाय-सी राहिली आहे त्यांच्या याद्या पाहू शकता. आता तुमची जे सी-एस-सी आय डी ज्या जिल्ह्याची असेल त्याच जिल्ह्याच्या याद्या तुम्हाला फक्त पाहता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सी-एस-सी आय डी असेल ते अशा पद्धतीने पाहू शकता. ज्यांच्याकडे नसेल त्यांना सेतू केंद्रावर जाऊन पाहायचे आहे. तर आता इथे रुरल, ग्रामीण, शहरी भागाच्या याद्या पाहायच्या असेल तर अर्बन सिलेक्ट करा. ग्रामीण भागाच्या पाहायच्या असेल तर रुरल सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा सब डिस्ट्रिक्ट निवडा, ब्लॉक निवडा आणि गावाचं किंवा तुमच्या शहराचं नाव तुम्हाला निवडायचं आहे आणि गेट डाटावरती क्लिक करायचं आहे. एवढी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावामधले कोणकोणते शेतकरी आत्तापर्यंत के-वाय-सी करायचे राहिलेले आहेत त्यांची इथे नाव, त्यानंतर त्यांच्या वडिलाचं नाव, ॲड्रेस आणि मोबाईल नंबर. तर त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्यांना सांगायचं आहे की तुमची के-वाय-सी राहिलेली आहे. अन्यथा तुम्हाला जे काही 16वा हप्ता आहे ते मिळणार नाही. तसेच नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयाचा हप्तासुद्धा तुम्ही वंचित राहू शकता. त्यांना सांगायचं आहे आणि नंतर त्यांची तुम्हाला के-वाय-सी करून घ्यायची आहे. तर ही झाली एक पद्धत. ज्या शेतकऱ्याकडे सी-एस-सी आय डी नसेल त्यांना जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राचे जाऊन त्यांचं यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करायचं आहे. आधार वगैरे आणि त्यांना जे काही पी-एम किसानचं स्टेटस आहे ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये त्यांचं आधार लिंक नसेल किंवा के-वाय-सी राहिली असेल तर ती लवकरात लवकर ही संपूर्ण प्रक्रिया त्यांना कंप्लीट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत माहिती आहे. जे कोणी आपले शेतकऱ्यांची नावं असतील या यादीमध्ये त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा. त्यानंतर के-वाय-सी करण्यासाठी बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशनवरती क्लिक केल्यानंतर इथे आधार नंबर आणि मोबाईल नंबर तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे सेतूवरती आणि तुम्हाला तिथून के-वाय-सी कंप्लीट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट होती पी-एम किसान योजनेसंदर्भात. जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील, शेतकरी असतील त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त माहिती शेअर करा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.